हे एवढं भारी स्केच झाले ना, म्हणजे मी अगोदर जे या वर्षात जे स्केच आपण केलेले 4-5 महिन्या अगोदरपासूनचे त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट स्केच असेल असं मला वाटतं, कारण इतकं जास्त डिटेलिंग आणि प्रॉपर असं आपण केलंय ना. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज जरा लवकरच मी स्टुडिओवरती आलो, म्हणजे 9 वाजताच मी स्टुडिओवरती आज आलो, कारण काल आपण जे बेबीचं स्केच चालू केलं होतं थोडंसं कम्प्लीट केलं होतं, मॅक्झिमम पार्ट बाकी होता. तर ते रात्री मला जे क्लायंट ज्यांना द्यायचं होतं त्यांनी सांगितलं की आज सकाळी 11 पर्यंतच त्यांना ते स्केच पाहिजे, त्यामुळे मला ते बाकीचं लगेच फिनिश करायचं, त्यामुळे मी लवकर स्टुडिओवरती आलोय. सो आता पहिल्यांदा ते स्केच कम्प्लीट करून घेऊया, त्यानंतर मग दुसरं आपलं स्केच चालू करायचं. ते मोस्टली मी दुपारी वगैरे चालू करेल. सो पहिल्यांदा आपण ते बेबीचं स्केच कम्प्लीट करून घेऊया. सो मित्रांनो, फायनली ते बेबीचं स्केच कम्प्लीट झालेलं आहे आणि आज जवळपास 10:30 वाजून गेले, 11:15 होत आहेत, म्हणजे टाइमवरती आपलं स्केच कम्प्लीट झालं. आता ते कस्टमर आल्यानंतर आपण त्यांना ते देऊया. तुम्हाला ते स्केच एकदा दाखवून देतो. तुम्ही बघू शकता प्रॉपर असं आपण फिनिशिंग केलंय. थोडं नीट दिसत नसेल खाली ठेवून तुम्हाला प्रॉपर असं दाखवतो. सो तुम्ही नीट बघू शकता प्रॉपर आपण फिनिशिंग याच्यात केलेलं आहे. व्हिडिओमध्ये थोडंसं लाईट दिसत असेल, कारण व्हिडिओची जी क्वालिटी असते ती थोडीशी लाईट जास्त टाकतं ते, त्यामुळे ते जितकं आपण स्केचमध्ये डार्क करतो तेवढं डार्क ते दिसत नाही. एनिवेज, तुम्हाला स्केच कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर स्केच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. सो मित्रांनो, पॅक करायच्या अगोदर आपल्याला याच्यावरती स्प्रे करायचा असतो, कारण तुम्हाला माहिती स्प्रे केल्याने काय होतं, नसेल माहिती तर तुम्हाला सांगतो. आपण एक ॲम्बलेटचा फिक्सेटिव्ह स्प्रे यूज करतो. सो हे स्प्रे जर नाही केलं आपण तर ह्यात तुम्ही जर बघाल तर जे चारकोल किंवा ग्राफाईट पेन्सिल्स आपण बेसिकली यूज करतो ते हाताला लागतात किंवा ते निघायला चालू होतात, आणि 4-6 महिन्याने ते स्केच एकदम डल दिसायला लागतं, कारण आपण शेडिंग म्हणजे लेअर बाय लेअर काम करत असतो, आणि लेअर कमी व्हायला लागले की म्हणजे शेडिंग एवढं 3D इफेक्ट देणार नाही. हे आपण स्प्रे यूज करतो. हे स्प्रे यूज केल्यानंतर तुम्ही इरेझरने सुद्धा ते रफ करू शकणार नाही. सो आता जसं आपण स्केच कस्टमरला देतो, पुढच्या 10 वर्ष 50 वर्षानंतर जरी बघितलं तुम्ही तरी शेडिंगला थोडा पण फरक पडणार नाहीये, त्यामुळे आपण स्प्रे वगैरे करत असतो. सो फटाफट मी या स्केचवरती स्प्रे करून घेतो पहिल्यांदा. आता 2 मिनिटं याला असंच ठेवूया, कारण स्प्रे जसा लिक्विडवाला असतो ना, त्यामुळे थोडंसं ते टाइम लागतो सुकायला. त्याला 2-3 मिनिटं ठेवल्यानंतर प्रॉपर सुकून होईल. बाकी हे जे स्केच ते आपल्याला फ्रेम करून नाही द्यायचं, असंच कस्टमरला द्यायचं. A5 साईज वरती आपण हे स्केच काढलेले. सो आता हे जे आपण प्लॅस्टिकचा पॉलिथिन काय बोलतो फोल्डर येतो तो, त्याच्यामध्ये मी टाकून एक कस्टमरला देणार आहे, त्यामुळे पावसात पण भिजणार नाही ते. सो फटाफट आता मी हे पॅक करून घेतो, फोल्डरमध्ये टाकतो आणि मग त्यांना द्यायला जातो. 2 hours later. सो चला मित्रांनो, संध्याकाळचे आता जवळपास 5 वाजत आलेत, आणि सकाळी आपण ते स्केच जे केलं होतं बेबीचं स्केच ते मी कस्टमरला देऊन आलो सकाळी. त्यानंतर थोडा वेळ मी आराम केला, आणि आपली वेबसाईट जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झाली, म्हणजे ऑर्डर्स वगैरे चालू झाले त्याच्यावरती. बट थोडंसं त्याचं अजून थोडंसं काम करायचं होतं, अपडेट वगैरे करायचे होते, नवीन प्रोडक्ट्स वगैरे, ते मी करत बसलो. जवळपास 2 तास मला त्याच्यातच लागले, कारण सगळे डिटेल्स छोटे छोटे डिटेल्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागतात. सो ते काम आपण फटाफट करून घेतलं, आणि मगाशी मी व्हिडिओ काढली नाही कारण मोबाईलला चार्जिंग पण नव्हतं, त्यामुळे म्हटलं की व्हिडिओ काढायचं राहू दे, आपलं पहिलं ते काम कम्प्लीट करून घेऊया. सो त्यानंतर आता जवळपास 5 वाजलेत, आणि आता मी A3 साईजचं आपल्याला जे स्केच काल चालू केलं होतं, आउटलाईन कम्प्लीट केली होती, ते मला आज फिनिश करायचं काही करून, कारण उद्या किंवा परवा मोस्टली ते कुरिअर करायचं. ॲक्च्युली ऑर्डर आपल्याला साताऱ्यावरून आली आहे, सो मला 2 दिवसात ती कुरिअर करायची, कारण 3-4 दिवसात त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ती ऑर्डर. त्यांना पुढे जाऊन कोणाला तरी गिफ्ट द्यायचं, बर्थडे गिफ्ट वगैरे असतं, त्यामुळे त्या बर्थडेच्या दिवशी त्यांना गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्या अगोदरच आपल्याला त्यांना कुरिअर करायचं असतं. सो फटाफट मी आता या स्केच कम्प्लीट करेल. मोस्टली 4-5 तास पुढचे लागतील स्केच कम्प्लीट करायला, कारण आउटलाईन आपली फिनिश झाली, फक्त शेडिंगचा पार्ट बाकी आहे. सो मी ट्राय करेन की आजच्याच हे फिनिश करायचं 9-10 वाजेपर्यंत वगैरे. सो बघूया आता किती टाइम लागतो आपल्याला हे फिनिश करायला. बाय द वे, या स्केचचे व्हिडिओज किंवा फोटोज तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण कस्टमरची परमिशन नाहीये. बरेचसे कस्टमर असे असतात ज्यांची परमिशन असते कुठे फोटो अपलोड करायचं, त्यामुळे मी इंस्टावरती पण काय काय स्केच अपलोड करत नाही. म्हणजे जवळपास मी 700-800च्या वरती स्केच केलेत, पण तुम्ही जर इंस्टावरती बघाल तर खूप कमी स्केच तुम्हाला दिसतील, कारण मोस्ट ऑफ द स्केचचे परमिशन नसते अपलोड किंवा व्हिडिओजमध्ये दाखवायला. त्यामुळे, आणि ह्या स्केचचं पण सेम आहे की व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये मी टाकू शकत नाही इंस्टावरती, कुठे सोशल मीडियाला टाकू शकत नाही. त्यामुळे मी ह्याचं स्केच किंवा ह्याची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवू शकत नाही ते. एनिवे, ज्यांचे स्केचची परमिशन असते ते तुम्हाला मी दाखवतच असतो, मध्ये आधी सारखं चालूच असतं, किंवा इंस्टावरती बरेचसे आपण स्केच टाकलेले, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो एनिवे, चला आता हे फटाफट मी सुरू करतो आधी काढायला, त्यानंतर मग बघतो किती वेळ लागतो, त्याच्यात तुम्हाला सांगतो काय काय आता प्रोसेस वगैरे असते. 1 hour later. तर मित्रांनो, A3 साईजचं जे आपण स्केच चालू केलं होतं त्याची फेस कम्प्लीट झालाय, जवळपास संध्याकाळचे आता 6:30 होत आलेत.
आणि फेसचा पोर्शन आताशी कम्प्लीट झालाय आपला. आता हेअरचा पार्ट कम्प्लीट करून घेईल मी. त्यानंतर खालचा जो पार्ट आहे कपड्याचा वगैरे हाताचा वगैरे जो पार्ट आहे तो आपल्याला फिनिश करायचा आहे. ऑलमोस्ट पुढच्या 2 तासात फिनिश होईल असं मला वाटतंय. 8, 8:30, पावणे 9 पर्यंत तरी व्हायला पाहिजे ते. आणि हे जे स्केचचे नाही ते टॅटू वगैरे पण दिसतंय, छोटेसे गळ्याला वगैरे टॅटू वगैरे, ते पण आपण ट्राय करणार आहे की जेवढं 3D मध्ये करता येईल ना रिअल मध्ये जे दिसतंय ते सगळं करायचं ट्राय करणार आहे आपण. सो बघू आता फेस तर कम्प्लीट झालाय आपला आणि फेसचा पण फोटो मी कस्टमरला पाठवलाय कारण त्याला स्टेप बाय स्टेपचे सगळे फोटो पाहिजे होते. सो ते पण आपण पाठवलंय. बाकी आता एक पोर्शन आपण कम्प्लीट करूया. A few moments later. मित्रांनो फायनली आपलं स्केच कम्प्लीट झालंय आणि संध्याकाळचे जवळपास 9 वाजून गेलेत. आपण काहीतरी 5:30, 4:30 ला काहीतरी सुरू केलं होतं वाटतं. तुम्हाला माहितीच असेल कधी सुरू केलंय आपण. मी आता विसरलो कधी सुरू केलेलं ते. सो फायनली आपले स्केच कम्प्लीट झाले. प्रॉपर असं आपण फिनिशिंग वगैरे केलं. लिटरली मी तुम्हाला सांगू शकतो की हे एवढं भारी स्केच झालंय ना, म्हणजे मी अगोदर जे या वर्षात जे स्केच आपण केलेले 4-5 महिने अगोदरपासूनचे त्याच्यातले सगळ्यात बेस्ट स्केच असेल असं मला वाटतंय. कारण इतकं जास्त डिटेलिंग आणि प्रॉपर असं आपण केलंय ना. मला तुम्हाला हे दाखवायचं होतं पण कस्टमरची परमिशन नसल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. पण मी कस्टमरला रिक्वेस्ट करेल की आपण फोटो तरी इन्स्टावरती टाकू शकतो का. जर तरी परमिशन दिली तर आपण नक्कीच फोटो इन्स्टावरती टाकूया. जर परमिशन असेल तर तुम्हाला इन्स्टावरती नक्कीच बघायला मिळेल हे स्केच आणि नक्कीच तुम्ही बघा. आणि इतकं जास्त प्रॉपर आणि इतकं जास्त सुंदर दिसतंय ना स्केच. म्हणजे मी स्वतः स्केच करतो, म्हणजे लिटरली 1000 पेक्षा वरती मी स्केच काढलेत. पण हे स्केच जे आहे ना मला खूप जास्त आवडलंय आणि नक्कीच मी इन्स्टावरती टाकायचा प्रयत्न करेल परमिशन घेऊन. तुम्ही बघू शकता इन्स्टावरती जाऊन. 1 hour later. सो चला आता 9 वाजून तर गेलेत. एडिटिंगचा माझा प्लॅन होता की एडिटिंग करायचं अजून ब्लॉग्सचे वगैरे, पण मी विचार करतो उद्याच दिवसभर एडिटिंग करूया. कारण ऑर्डर तसे अर्जंटवाले आपले कम्प्लीट झाले. 2-3 ऑर्डर आहेत पण ते रक्षाबंधनच्या आता चालू झाले ऑर्डर. सो ते आपण 1-2 दिवसानंतर सुरू करू शकतो. सो उद्या आपण पूर्ण दिवस एडिटिंग करायचा प्लॅन करणार आहे. सो मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा मित्रांनो, कारण लाईक्स खूप कमी येतात आपल्या व्हिडिओजला. सो लाईक नक्कीच करा व्हिडिओला. आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.